स्पीड न्यूज़ भारत में आप सभी दर्शकों का स्वागत है। आपको बता दें कि अंबरनाथ पुलिस स्टेशन अंबरनाथ पश्चिम सीमा ने CEIR पोर्टल के माध्यम से 45 खोए हुए मोबाइल फोन खोजकर उल्लेखनीय कार्य किया है। आपको बता दें कि अंबरनाथ पुलिस स्टेशन के अंबरनाथ पश्चिम सीमा के नागरिकों ने वर्ष 2022 से 2025 में विभिन्न कंपनियों के मोबाइल फोन खो दिए थे। उनके द्वारा दी गई शिकायतों के आधार पर अंबरनाथ पुलिस स्टेशन में संपत्ति गुम होने के अंतर्गत शिकायत दर्ज की गई। CEIR पोर्टल के माध्यम से उक्त खोए हुए मोबाइल फोनों की खोज और अधिक मोबाइल फोनों की जब्ती के संबंध में माननीय श्री आशुतोष डुमरे पुलिस आयुक्त ठाणे शहर ने उचित निर्देश दिए थे, जिसके अनुसार माननीय श्री संजय यादव अतिरिक्त पुलिस आयुक्त पूर्व क्षेत्रीय प्रभाग कल्याण जोन 4 के DCP सचिन गोरे, ACP शैलेश काले सर, माननीय अंबरनाथ शहर पश्चिम के शब्बीर सैयद वरिष्ठ पुलिस निरीक्षक क्राइम PI उमेश सावंत, डिटेक्शन ब्रांच के पुलिस कांस्टेबल मंगेश रामराव सूर्यवंशी के मार्गदर्शन में तकनीकी जानकारी के आधार पर मालिकों को पुलिस स्टेशन बुलाकर कुल 9,45,000 मूल्य के 45 खोए हुए मोबाइल फोन की खोज की और श्री ACP शैलेश काले, अंबरनाथ डिवीजन अंबरनाथ पश्चिम के शब्बीर सैयद सर, वरिष्ठ पुलिस निरीक्षक ने पुलिस कांस्टेबल मंगेश रामराव सूर्यवंशी की तारीफ करते हुए कहा कि इनका इस कार्य में कड़ी मेहनत और बड़ा योगदान रहा है और अंबरनाथ पुलिस स्टेशन द्वारा मोबाइल फोन मालिकों को सौंप दिए, तभी सभी फोन मालिकों ने काफी सराहना करते हुए अपनी प्रतिक्रिया भी दी और अंबरनाथ पश्चिम पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक शब्बीर सैयद सर और ACP शैलेश काले सर की और सभी टीम की काफी प्रशंसा की और राहत की सांस ली। देखते रहिए स्पीड न्यूज भारत। 2021 ते 25 या दरम्यान जवळजवळ 182 मोबाईल जे आहेत अंदाजे मिसिंग प्रॉपर्टीमध्ये रजिस्टर आहेत। त्यामध्ये आपण सर्व मोबाईल जे आहेत ते CIR पोर्टल जे केंद्र सरकारचा पोर्टल आहे त्या पोर्टलवर आपण रजिस्टर केलेले आहेत। त्यापैकी आपल्याला आजपर्यंत 45 मोबाईल आता आपल्याला प्राप्त झालेले होते। त्या 45 मोबाईलच्या हस्तांतरणाचा कार्यक्रम आपण आज अंबरनाथ पोलीस स्टेशन या ठिकाणी आयोजित केला होता। एखादी वस्तू गहाळ झाल्यानंतर आजपर्यंतची लोकांची एक ओरड असते की आपल्याला ती परत मिळत नाही, परंतु आम्हाला या गोष्टीचा आनंद वाटतोय की आम्ही त्यांचे जे बहुमूल्य मोबाईल वस्तू आहे त्यामध्ये महत्त्वाचा त्यांचा डाटा असू शकतो, कॉन्टॅक्ट नंबर असू शकतात किंवा त्यांचे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असू शकतात, अशा वस्तू कोणत्याही अडचण न येऊ देता किंवा त्याचा कुठेही गैरवापर न होऊ देता ते मोबाईल आम्ही परत करू शकत आहोत। नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकांना याबाबतीत हेच आवाहन करण्यात येईल की ज्यावेळेस तुमची एखादी वस्तू गहाळ होते तर तात्काळ पोलीस स्टेशनला त्या अनुषंगानं मिसिंग रजिस्टर करावी। जर मोबाईल चोरी गेला असेल तर त्याबाबतीत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्या अनुषंगानं आपला पोलीस स्टेशनला फॉलोअप ठेवण्यात यावा। तुमचा मोबाईल हरवलेला होता, आता पोलिसांनी तुम्हाला परत केलेला आहे? हो सर, मी थँक्यू म्हणेन सगळ्यांना, धन्यवाद। अचानक मोबाईल माझा हरवलेला, तर मी तातडीने इथे कंप्लेंट नेक्स्ट टाइम डॉक्युमेंट वगैरे जे लागतात गरजेचे ते सगळं त्यांना मी इथे सबमिट केलेलं। तर आता 4 दिवसाआधी मला कॉल आला की मोबाईल ट्रेस झाले, तर तुम्हाला जे पुढच्या आठवड्यात असं हँडओव्हर करण्यात येईल असं, आणि काल मेसेज आला 12 वाजता हँडओव्हर केलं। थँक्यू सो मच सर, थँक्यू। तुमचा मोबाईल तुम्हाला परत मिळालेला आहे, काय तुमची प्रतिक्रिया? माझा मोबाईल 10 जुलै रोजी मी कामावर परत घरी जात असतेवेळी माझा मोबाईल चोरीला गेला नाही, एक लाली नाका एवढ्यामध्ये पडलेला होता। एअरपोर्ट चालू असल्यामुळे मला काही कळालं नाही, तरी पण लगेच मी घरी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद केली होती। त्यानुसार सूर्यवंशी साहेब त्या संबंधित विषयाचे त्यांना वेळोवेळी मी संपर्क साधला। त्यांनी बोलले भेटेल, या उद्देशाने मला मुळात मला बोलायचा उद्देश हा आहे की ज्यावेळेस मी इतर लोकांना याबाबत कळवले होते तर आता ती काय मोबाईल भेटणार नाही असं काही लोकांचं म्हणणं होतं, पण आज ही गोष्ट मला अभिमानाची वाटते की आज पोलीस प्रशासनाने बोलावून
एक शिबिर लावून ती मोबाईल सगळ्यांच्या समक्ष हस्तक्षेप एकदम चांगल्या पद्धतीने कार्यशैली निभावून त्यांनी मी धन्यवाद देतो. अंबरनाथ पोलीस स्टेशनचे आपल्या अंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री काळेसाहेब व अंबरनाथ पोलीस स्टेशनचे श्री सय्यद साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक व सुरेंशी साहेब व संपूर्ण त्यांची जी टीम आहे या संदर्भात तपासणी करून योग्य ती कारवाई करून लोकांना त्यांचा मोबदला जे काही मुद्देमाल हस्तगत करून त्यांच्या स्वाधीन केले आणि एक चांगल्या पद्धतीने अभिमानास्पद त्यांच्या कार्यशैलीला मी सलाम देतो व एवढे बोलून मी माझे शब्द स्पीड न्यूज भारत.